नाही, आम्ही त्यांना लिगल नोटीस आणि त्यांना सांगितलं होतं की आपलं लिगल नोटीस केव्हा देण्यात येते का जेव्हा कधी काही अडचण होत असतात. ठीक आहे, आता ही जागा डिसाइडेड केला. या रस्ता तिकडे आहे, ही रस्ता पूर्ण आंदोलनाचाच रस्ता आहे. हा हे स्पेसच त्याच्यासाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूने ही स्पेसच त्याच्यासाठी बनवली आहे. इथं प्रत्येक झाडाला सरकारी अधिकार आहे. तुमच्यापाशी कोर्टाचा आदेश नसताना तुम्ही त्याला नाही विचारू शकत ना. उद्या 1-2 पोलिसांच्या नोकऱ्या गेल्या, आम्ही पिटिशन दाखल केली, मग तसं तुमच्यावर येईल. कारण तुमच्यापाशी ते एक तर कोर्टाचा आदेश नाही. ठीक आहे, जसं आम्ही शेतकऱ्याचं आंदोलन केलं होतं तिथं कोर्टाचा आदेश होता. असं लोक तुमचे पोरं आहे भविष्यात, आमचं काय आहे, आम्ही तर लढूनच राहिलो राजकीय लोकांच्या दबावापोटी जर पोलीस प्रशासन आणि माझं काय म्हणणं आहे, तुम्ही कायद्याचं निर्माण होतो ना. ठीक आहे, कायद्याचं पालन करा. कायदा काय म्हणते, कोणी मुख्यमंत्री काय म्हणते, विचार आमदार काय म्हणते, त्याचं लोक ऐकलं ना. तुम्ही त्याने सांगा ना, तुम्ही हे संवैधानिक आहे, शांततेत आंदोलन चालू आहे. रात्री पुरायला 11-12 वाजता नाही का, चांगलं नाही करून द्यायला पुरायले. त्याचा रोष आहे ना मनातला, जाऊन द्या ना तो व्यवस्थेपर्यंत. हे तर हिटलरशाहीपेक्षाही खतरनाक शासन झालं नाही. तुम्ही सरकारचं ऐकू नका, तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करा. आमचे हक्क आम्हाला अबाधित राहू द्या, सत्तेतल्या लोकांचे सत्तेतल्या लोकांचे राहू द्या. आम्ही म्हणून पुढे राहिलो. फक्त तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहा, तुम्ही काम करा. बाकी माझं म्हणणं काहीच नाही आहे. ते काल व्हिडिओ पाहिजे ना, मी आता गाडीतून येत असताना मी व्हिडिओ पाहिलं, मला ते चांगलं वाटलं नाही म्हणून मी इथं आलो. गाडीतून उतरल्याबरोबर आलो. ठीक आहे, यातून आलो लागेल तर म्हणजे याच्यासाठी वाटलं का ते पोरायले त्या पोरीने येतात, तुम्ही कशा पद्धतीने उचललं, तिचा ड्रेस फाटून जायला. ठीक आहे, तो लाल ड्रेसवाली पोरगी होती. म्हणजे असं नाही, असं नका करू ना. दिल्लीतले पोरं किती आक्रमक झाले काल पाहिले तुम्ही व्हिडिओ. मग कुठे एका लिमिटपर्यंत ऐकलं, ही युथ पॉवर आहे. आणि असं वाटत नाही का या देशात बावनकुळे साहेब म्हणते 4 ट्रक तिथं पोराने आणले होते म्हणते, गोटे माराले. म्हणजे बावनकुळे साहेब दिल्लीत गेले होते का आंदोलनाला, 4 ट्रक आणले होते म्हणते ना बावनकुळे साहेब म्हणते. वाक्य विधान म्हणजे बावनकुळे साहेब गेले का पाहिले, पोलीस त्याच्या CRPF ने आणले होते 4 ट्रक. आतंकवादी आतंकवादी म्हणून याही ना गो खाल्लाय ना बीजेपीचं लोकांच्या ह्या बीजेपीच्या लोकांना नागोळ करून मारू शकतो. इतकी पाहिलं ना कसं मारलं. आम्ही एका लिमिट पर्यंत देशाच्या भविष्यासाठी लढून राहिलो ना. शिक्षणासाठी ऐकणार. आणि जर तेच पोरं डुप्लिकेट म्हणून नीट झाले ना, सुया घेऊन टोचल्याने लोकांचा जीव गेले तर मग काय करा. आल्याबरोबर मी नागपूरला आलो, तुम्ही सगळं वातावरण पाहिलं आणि इकडं आलो. ठीक आहे, पाहू आता काय होते. तर डिटेल पुरायला सोडलं का